शेतकरी मित्रांनो, गव्हाच्या जोमदार वाढीसाठी, गव्हाला जास्तीत जास्त फुटवण्यासाठी, गव्हाची ओंबी मोठी होण्यासाठी आणि परिणामी गव्हाचं उत्पादन वाढवण्यासाठी खताचा एकच डोस, त्या डोसपासून सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत एकदाच डोस टाकायचा. खुरपणी झाल्यानंतर तो डोस कोणता आणि त्याचे काय परिणाम होईल याविषयीचा आजचा हा सविस्तर व्हिडिओ. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सचिन मेंढे कृषी मित्र आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, बऱ्याच पिकांचे व्हिडिओ आपण बघतोय, पण सध्या शेतकरी बांधवांचा गहू ज्यांचे सुरुवातीचे लाल कांदे काढून किंवा जे नंतर खाली झालं त्यांनी जे गव्हाचं उत्पादन घेण्याचं ठरवलं, अशा शेतकरी बांधवांचं, काही शेतकरी बांधवांचं जे गहू आहेत ते गहू साधारणपणे 25 दिवसाच्या आसपासचे आहेत आणि 25 दिवसाचं झाल्यानंतर साधारणपणे तणनाशकाची फवारणी किंवा बरेच शेतकरी बांधव खुरपणीसुद्धा करतात. आणि खुरपणी केल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडतो की आता आपण खुरपणी केली, पाणी देतोय, पण खुरपणीच्या अगोदरच्या पाण्याला काय डोस टाकायचा ज्याचा परिणाम आपल्याला गव्हाचं जोमदार वाढ होईल, गव्हाचे जास्तीत जास्त फुटवे निघतील आणि जेवढे जास्त फुटवे निघतील त्या फुटव्यांमधून जास्तीत जास्त ओंब्या निघतील. जेवढे जास्त ओंब्या, जेवढी ओंबी मोठी, ओंबीमधला दाना मोठा, त्याच्यावरती गव्हाचं उत्पादन आहे ते उत्पादन अवलंबून असतं. कारण गव्हाचं पिकही सध्या जर बघितलं, कांद्याने सगळी बॉम्ब केली, त्याच्यामुळं लोक गावाकडे वळले. पोटाला खायला तरी पोटभर भेटेल, कांदा उत्पादक शेतकरी उपाशी मारायची वेळ झाली, पण त्याच्यामुळं गहू केला आहे बऱ्याच जणांनी. तर गव्हाच्या उत्पादनामधून कशा पद्धतीनं भरघोस वाढ करता येईल अशा पद्धतीचं आजचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर शेतकरी बंधूंनो, जे शेतकरी बांधवांचे जे पिकं आहेत, गहू पिकी साधारणपणे थंडीच्या याच्यामध्ये केलेलं सुरुवातीचं 20-25 दिवसाचं, 30 दिवसाच्या आसपासचे बऱ्याच जणांचे गव्हाचे पिके, आणि आता खुरपणी किंवा तणनाशकाची वेळ आलेली. बरेच जण तणनाशकसुद्धा फवारतात, त्याच्यानंतर बरेच जण खुरपणीसुद्धा करतात. खुरपणी केली असेल किंवा तणनाशक मारलं असेल तर ते जे पुढचं पाणी देणार आहे त्या पुढच्या पाण्याच्या अगोदर आपल्याला एक डोस टाकायचा आहे, खताचा डोस टाकायचा आहे. बरेच जण फक्त युरिया वापरतात, पण शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की युरिया वापरू नका. जेणेकरून काय होईल की फक्त व्हेजिटेटिव्ह वाढ होईल, म्हणजे गहू वाढेल, आणि पुढं जर का वारं सुटलं, पाणी दिलं तर बऱ्याच जणांचा गहू पडतो. मग त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे की गहू फक्त वाढू नये, गहू वाढ होतात गव्हाचे जुंबड म्हणतो किंवा फुटवा म्हणतो, तो फुटवा जास्तीत जास्त झाला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की खुरपणी झाल्यानंतर थोडा ताण द्यायचा आहे गव्हाला. खुरपणी तणनाशक झाल्यानंतर थोडासा ताण द्यायचा, लई ताण नाही, वाळून गेला नाही पाहिजे, नाही तर वाळून देऊन जाशाल माझ्या नावाने ओरडशाल, असं नको व्हायला. थोडासा ताण द्यायचा आहे, जमिनीत थोडा ताण पडू द्या. गव्हाचं जे पीक आहे त्याची भूक वाढेल, तहान वाढेल, त्याला तहान लागली पाहिजे. तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, जमिनीमधून 1 गोणी युरिया प्रति एकरी, 1 गोणी युरिया, त्याच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे 1 गोणी 10-26-26, आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 25 किलो झिंक सल्फेट. आता युरियामध्ये नायट्रोजन आहे, 10-26मध्ये 10% नायट्रोजन आहे, 26% फॉस्फरस आहे आणि 26% पोटॅश आहे. त्याच्यानंतर झिंक आणि सल्फर, असं 4-5 जे घटक आहेत त्या 4-5 घटकाचं कॉम्बिनेशन आपण या ठिकाणी वापरतो आहे. मी पुन्हा सांगतो डोस की काय करायचं आहे. आपल्याला 1 गोणी प्रति एकरी, हा जो डोस आहे हा डोस प्रति एकरी वापरायचा. आपल्याला 1 एकरला द्यायचा. आपलं रान किती आहे, आपला प्लॉट किती आहे गव्हाचा, याच्यानुसार द्या. 1 एकर गहू असेल तर 1 गोणी युरिया, 1 गोणी 10-26-26 आणि झिंक सल्फेट साधारणपणे 25 किलो. याचं कॉम्बिनेशन करून आपण जी खुरपणी करतोय, जे तणनाशक मारलेलं आहे त्या पाण्याला, म्हणजे खुरपणी केल्यानंतरचं जे पाणी देणार, थोडा ताण देऊन जे पाणी देणार आहे त्या पाण्याच्या अगोदर आपल्याला जमिनीमध्ये पसरून किंवा फेकून हे काय करायचं, गव्हाला हे खत द्यायचं आहे. आता याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, झिंक, पोटॅश, सल्फर हे 2-3 आहे. आता झिंकमुळं काय होईल की गव्हाला काळोख येईल. सुरुवातीला जे युरिया दिलेलं आहे किंवा 10-26-26 दिले त्यातलं 10% जे नायट्रोजन आहे, याच्यामुळे गव्हाची जी वाढ आहे ती वाढ होणार आहे, प्रमाणामध्ये होणार आहे. वाढ झाल्यानंतर ते जी देतो आपण 10-26-26 देतो आहे, त्याच्यामुळे 26% फॉस्फरस देतो आहे, त्याच्यामुळे फुटवे जास्त वाढणार आहे. गव्हाचे जे फुटवे आहेत ते फुटवे जास्त वाढणार आहे. परिणामी फुटवे वाढल्यामुळे काय होईल की गव्हाचे ओंबे, त्या ओंब्यांची संख्या वाढणार आहे. त्याच्यानंतर पोटॅशसुद्धा गेले. ह्या पोटॅशमुळे काय होईल, गव्हाची ओंबी, ती ओंबी मोठी आणि भरीव निघेल. आणि झिंक आणि सल्फर गेलेले, झिंकमुळं काळोखी येईल, सल्फरमुळं त्याच्यामध्ये सशक्त असं पीक होतं. कुठलाही तांबेरा वगैरे रोग असेल किंवा आभाळ येते मध्ये मावा वगैरे पडतो, काळा मावा, तो येणार नाही. आणि परिणामी ह्या 4-5 घटक गेल्यामुळं पिकावरती रोगराई, कीड येत नाही आणि परिणामी चांगलं पीक येतं.
असा थापच्या थाप बसतो. मी तुम्हाला याचाच व्हिडिओ पुढे दाखवेल की या प्लॉटला तेच वापरलेलं आहे. युरिया वापरली, त्याच्यानंतर 10-26 वापरलं आणि झिंक सल्फेट वापरलेलं आहे. झिंक आणि सल्फर गरजेचं आहे काळोखी येण्यासाठी. पिवळेपणा आला असेल तर काळोखी येऊन जाते आणि सल्फरमुळं कडकपणा, काटकपणा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तर ह्या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन दिल्यानंतर गव्हाचे जे फुटवे आहेत ते फुटवे जास्तीत जास्त निघतील. गव्हाच्या ज्या फुटव्यांची संख्या वाढल्यानंतर गव्हाच्या ओंबीची संख्या वाढेल. गव्हाच्या ओंबीची संख्या वाढल्यानंतर गावामधून येणारी जी ओंबी आहे ती ओंबी लांब निघेल, म्हणजे मोठी ओंबी निघेल. प्रत्येक ओंबीमध्ये दाण्यांची संख्या आहे, ती दाण्यांची संख्या वाढेल. प्रत्येक दाणा आहे तो दाणा मोठा आणि भरीव निघेल. हे जर का गणित आपण केलं, एका दाण्यापासून, एका ओंबीपासून अनेक ओंब्या, अनेक ओंब्यांपासून अनेक गहू, अनेक एका गावाच्या बियापासून अनेक फुटवे, हे जर का कॉम्बिनेशन जेव्हा आपला शेतकरी बांधव करल, हे कॅल्क्युलेशन जेव्हा करल, तेव्हाच काय होणार आहे, त्याचं जे उत्पादन आहे त्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. तर बऱ्याच शेतकरी बांधव मला विचारतात की फक्त युरिया वापरली तर चालेल का, किंवा 24-24 वापरलं चालेल का. 24-24ही मी सांगितलं असतं, पण 24-24 जर वापरलं तर त्याच्यामध्ये पोटॅश जाणार नाही. मग त्याच्यामुळं काय करायचं आहे, फक्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ नाही करायची आपल्याला. इथं आपल्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करायचीच आहे, पण त्या व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाल्यानंतर त्यातली जी ताकद आहे, त्या काडीतली जी ताकद आहे ती ओंबीमध्ये उतरली पाहिजे. ओंबीमध्ये परिणामी उतरताना त्या ओंबीतल्या प्रत्येक दाण्यापर्यंत उतरली पाहिजे. ओंबी मोठी झाली पाहिजे. हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतरच आपलं उत्पादन वाढणार आहे. याच्यासाठी मी युरिया, त्याच्यानंतर 10-26-26 आणि झिंक सल्फेट याचं कॉम्बिनेशन सांगितलेलं आहे. हे कॉम्बिनेशन बऱ्याच जणांना आवडेलसुद्धा, बरेच जण वापरतसुद्धा असतील. वापरत असेल तर मला कमेंट करून सांगा की आम्ही वापरतोय किंवा वेगळं काही खत वापरतोय. बरेच जण सिंगल सुपर फॉस्फेट वापरतात पेरणी देताना. आणि हे जे कॉम्बिनेशन मी जे डोस सांगितलेला, हा डोस काय आहे ना, स्लो रिलीजिंग आहे. नायट्रोजन सुरुवातीला लागणार आहे, त्याच्यावरती व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होणार आहे. त्याच्यानंतर 10-26 वापरले, हळूहळू लागू पडणार आहे. झिंक सल्फेट ते त्या प्रमाणामध्ये लागू पडणार आहे. आणि हे लागू पडल्यामुळं काय होईल की परिणामी गव्हाचे ज्या 4-5-6 स्टेजेस असतात त्या स्टेजनुसार त्याची वाढ होणार आहे. मग सुरुवातीची स्टेज फुटव्यांची असेल, फुटव्यांची स्टेज असेल, त्याच्यानंतर उतरणं असते, नंतर फुटवा असतो, नंतर जोमदार वाढ असते, नंतर पोटऱ्यात येणं म्हणतो, त्याच्यानंतरच्या याच्या स्टेजमध्ये ओंबीची लांबी, ओंबी बाहेर पडणं म्हणतो, फुलावऱ्याची स्टेज म्हणतो, त्याच्यानंतर दाना दुधाळ होणं म्हणतो. ह्या सगळ्या गोष्टीचे ज्या वेगळ्या स्टेज आहे, या स्टेजमध्ये मला आपल्याला अजून एक सांगायचं आहे की या स्टेजमध्ये पाणी द्यायला चुकू नका. पाण्याचा टचका बसू देऊ नका. सुरुवातीच्या याच्यामध्ये मी तुम्हाला खुरपणी केल्यानंतर थोडंसं ताण द्यावं सांगितलं आहे, पण ताण द्या पण टचका नको बसायला. आणि ताण दिल्यामुळं काय होईल की त्याची जी तहान आहे, त्याची जी भूक आहे, ती भूक वाढेल. आणि भूक वाढल्यामुळं गहू जर खुरापला असेल तर तो खुरापल्यामुळं थोडासा पसरतो, पडतो आणि त्याला फुटवे जास्त निघतात. खुरपणी कोळपणी कधीही चांगली, पण अलीकडे काय झालं, मजुरांची संख्या कमी झालेली, मजूर भेटत नाही आणि परिणामी लोकांना तणनाशकाचा वापर करावा लागतो. तणनाशक हे कुठल्याही पिकात वापरा, कुठल्याही जमिनीत वापरा, हे हानिकारकच आहे. कुठलंही वापरा, हे हानिकारकच आहे. पण आपल्याला पर्याय राहिला नाही. आधुनिक शेतीकडे ते चालता चालता आपण कधी केमिकलचा अतिवापर केला आहे हे तुम्हालाही कळलं नाही, मलाही कळलं नाही. म्हणून आपण अशा पद्धतीचा डोस वापरू शकता आणि परिणामी गावामधून भरघोस असं उत्पादन घेऊन, जास्तीत जास्त फुटवे घेऊन, मोठी ओंबी काढून भरघोस असं उत्पादन घेऊ शकता आणि चांगल्या प्रतीचं उत्पादन गावातून घेऊ शकता. एवढी कळकळीची विनंती मित्रांनो. चला, आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो, इथेच रजा घेतो. शेवटी एवढंच म्हणाल, अन्नदाता सुखी भव. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.